नमस्कार, मी आशुतोष आणि मुलाखतींचे किस्से आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज ना मी तुम्हाला कोविडच्या काळात घेतलेल्या एका मुलाखतीचा किस्सा सांगणार आहे. सो कोविडचा काळ आपल्याला कोणालाच आठवायचा नाही आहे आणि इट वॉज लाईक अ बॅड ड्रीम इन ऑल आवर लाईफ्स. पण तेव्हा आपण सगळे घरात बंद होतो, सगळं काही घरातनं सुरू होतं, वर्क फ्रॉम होम. अगदी ज्यांच्या ऑफिसेसमध्ये डेस्कटॉप सिस्टम्स आहेत त्यांनासुद्धा आपल्या डेस्कटॉप सिस्टम्स घरी जाऊन तिकडे काम करायचं होतं. लॅपटॉप्स आहेत त्यांचं तर ओके. मी कधी आयुष्यात कल्पनाही केली नव्हती की रेडिओसुद्धा घरातनं ऑपरेट होऊ शकतो. योगायोगाने काय झालं होतं त्यावेळेला मी नुकताच रेकॉर्डिंगचा एक होम रेकॉर्डिंगचा सेटअप मी घेतला होता आणि हा लॉकडाऊन लागला. म्हणजे मी अगदीच तो फेब्रुवारीत वगैरे कधीतरी घेतला होता आणि मार्चमध्ये लॉकडाऊन लागला. सो त्या सेटअपवरती मग मी आता म्हटलं त्याला आहे घरूनच करायचं. सो त्या सेटअपवरून मी माझं बरंचसं काम करत होतो. सो त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्याशी अनेकदा संवाद साधायचे आणि देशाला संबोधित करताना त्यांनी अनेकदा आपल्याला आव्हानसुद्धा केलं होतं. आणि त्यातलं एक आव्हान आपल्याला आठवत असेल की आपले जे कोविड वॉरियर्स आहेत, जे अगदी फील्डवरती जाऊन जे डॉक्टर्स असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल, आरोग्य खातं असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी असतील, सो हे आपली ड्युटी बजावत आहेत, त्यांचं कर्तव्य ते बजावत आहेत, म्हणून त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी म्हणून एक त्यांनी आवाहन केलं होतं की आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या आणि थाळ्या वाजवून करायचं, त्यांना ट्रिब्यूट द्यायचं आहे. आणि दुसरं एकदा केलं होतं की आपल्या घरातले लाईट्स बंद करून दिवे लावून रोषणाई करायची आहे, असं त्यांनी आवाहन केलं होतं. आणि आपल्याकडे उत्साही लोक खूप आहेत, त्यामुळे त्यांनी दिव्याचा बाबा अजून अतिशयोक्ती म्हणून त्यांनी फटाके वगैरे फोडले होते, आतिषबाजी वगैरे केली होती. आणि मग यातनं जे काही दुष्परिणाम व्हायचे ते होतात. आणि सोलापूरमध्ये मग एका ठिकाणी विमानतळाच्या जवळच्या परिसरामध्ये आग लागली होती आणि ही संपूर्ण देशामध्ये मोठी बातमी झाली होती की सोलापूरमध्ये आग लागली. आणि मग फायर डिपार्टमेंट असेल, तिथलं स्थानिक प्रशासन असेल, पोलीस डिपार्टमेंट, हे सगळी लोक तिथे अगदी तातडीने ती आग विझवण्याच्या त्या सगळ्या मिशनमध्ये लागली आणि सगळी ती आग आटोक्यात आली. सगळ्या गोष्टी झाल्याबरोबर. पण आता माझा शो सोलापूरमध्ये जातो म्हटल्यानंतर, मी मॉर्निंग शो करतो म्हटल्यानंतर माझ्या शोमध्ये त्या गोष्टीबद्दलचं अपडेट, ऑथेंटिक अपडेट जाणं गरजेचं होतं. आणि म्हणून मग यासाठी सगळ्यात योग्य व्यक्ती म्हणजे तिथे फायर डिपार्टमेंट मधली उच्चपदावरची व्यक्ती की ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं ती सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आली, त्यांची मुलाखत करणे. सो त्यावेळेला केदार आवटे सर म्हणून तिथे फायर सुपरिटेंडंट होते सोलापूरचे, डिस्ट्रिक्ट फायर चीफ ते त्यावेळेला होते. सो त्यांची मुलाखत करायची होती. आता मी नगरमध्ये होतो, घटना सोलापूरमध्ये घडलेली आहे आणि मग कसं हे करायचं. सो मी आमचे सोलापूरचे परशुराम कोकणे सर आहेत, सोलापूरमधलं कुठलंही महत्त्वाचं अपडेट मला हवं असेल तर मी पहिला त्यांना कॉल करायचो. आणि त्यांनीसुद्धा मला अगदीच वेळेत मला केदार आवटे सरांचा नंबर मिळवून दिला आणि ते म्हणाले की आत्ता ते फार बिझी असणार आहेत त्या सगळ्या ऑपरेशनमध्ये, त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये असतील, त्यामुळे आत्ता बोलतील की नाही शक्यता मला माहिती नाही, सो त्यांना मेसेज करून ठेव. मग मी त्यांना मेसेज केला आणि त्यांनी मला रिप्लाय केला की आपण बोलूयात. आणि मग मी त्यांनी सांगितलेल्या वेळेवरती फोन केला आणि मग त्यांनी पूर्ण परिस्थिती काय होती, मग कशी फायर डिपार्टमेंटने ती आटोक्यात आणली, कशी प्रशासनाची मदत झाली, कसं नागरिकांना त्यांनी गाईड केलं वगैरे, ह्या सगळ्याबद्दलची त्यांनी मला माहिती दिली होती. आणि त्यावेळेला मला खूप हे वाटलं होतं की म्हणजे मला एक समाधान पण वाटलं होतं की एक ऑथेंटिक माहिती आपण पोहोचवू शकतो आहोत. कारण रेडिओ हे एक अतिशय विश्वासार्ह मीडियम त्यावेळेला मानलं जात होतं, कारण लिस्नरशिप रेडिओची म्हणजे ॲज ऑलवेज ती पीकवर होती. पण कोविडच्या काळात किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक अधिक विश्वासाने रेडिओ ऐकत होते. म्हणजे मला सोशल मीडियावरती येणारे मेसेजेस आणि ज्या पद्धतीचे स्टुडिओमध्ये कॉल्स यायचे, म्हणजे आम्ही तर घरून काम करत होतो पण रिसेप्शनला कॉल्स यायचे आणि मग ते लोक आम्हाला अपडेट द्यायचे की असंच होतं. सो यामध्ये ही एक ऑथेंटिक माहिती मला द्यायला मिळाली. आणि त्यावेळेला एवढी सगळी ड्युटी करून सुद्धा एक ऑथेंटिक माहिती लोकांमध्ये कुठलाही गैरसमज पसरू नये यासाठी ज्या पद्धतीने मला केदार आवटे सरांनी ती सगळी माहिती दिली होती, मला इतकं समाधान वाटलं. आणि त्यावेळेला मला जरा एक अभिमान वाटला होता की चला बाबा, आपण एका अशा माध्यमात काम करतो आहोत की ज्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि त्यातनं आपण एक ऑथेंटिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आहोत, याचं एक समाधान फार वेगळं होतं. आणि त्यावेळेला कोविडच्या काळात तर अशा अनेक मुलाखती असतील, म्हणजे अगदी जिल्हाधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा वेगवेगळे सोशल कॉज करणाऱ्या संस्था असतील, अशा सगळ्यांशी मला इंटरॅक्ट करायला मिळालं होतं. आणि सगळं फोनवरती, कारण प्रत्यक्ष तुम्ही जाऊन तिथे जाणं शक्य नाही, कारण त्यावेळेला अर्थातच सोशल डिस्टन्सिंग पाळायचं होतं, लोकांना प्रत्यक्ष तुम्ही भेटू शकत नव्हता, त्यामुळे सगळं फोनवरती हे करायचं होतं. आणि ते एक चॅलेंज होतं. पण आता ओळून पाहताना वाटतं की यार
आपल्याला जमलं ते. असो, असा हा मुलाखतींचा किस्सा आहे. अशा अनेक मुलाखती कोविडच्या काळात मला घ्यायला मिळाल्या होत्या. त्याचे काही किस्से ऐकायचे असतील तुम्हाला तर ज्यांच्याकडे नंबर आहे त्यांनी फोन करा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी कमेंटमध्ये सांगा. कसं वाटलं नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच पोस्ट करतो. थँक्यू.